समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश सोनाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत। आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश सोनाळे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील संध्याच्या वृद्धाश्रमामध्ये अन्नदान, विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप, अनाथालयामध्ये अन्नदान तसेच छत्रपती चौकामध्ये भव्य रक्तदान अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी योगेश सोनाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, समाज बांधवांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्त खूप खूप आशीर्वाद दिले। योगेश सोनाळे हा तरुण कार्यकर्ता आहे, आंबेडकर चळवळीतील काम करणारा आणि आझाद समाज पार्टीचा युवा जिल्हा अध्यक्ष आहे। चंद्रशेखर साहेबांसारख्या नेतृत्वात काम करतो म्हणजे धडाडीचं काम करणाराच कार्यकर्ता आहे। त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असणार आहे असा कार्यकर्ता आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी जे उपक्रम गेल्या 4 वर्षापासून राबवतोय त्याबद्दल त्याला लक्ष शुभेच्छा आणि त्याच्या भावी आयुष्याची पुढील वाटचाल आंबेडकर चळवळीच्या विचाराने व्हावी ही शुभेच्छा देतो। कार्यकर्ता आमचे आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ सोनाळे यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवस हा उत्साहात साजरा होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर असून यांचे हे 4थे वर्ष रक्तदान शिबिराचे आहे। अशा पुढील असेच चालू उपक्रम त्यांनी चांगले करावे आणि त्यांना नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ सोनाळे यांचा वाढदिवस, सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। योगेश भाऊ सोनाळे वाढदिवसाच्या अनुषंगाने 3 सत्रामध्ये कार्यक्रम बोलला जाणार आहे योगेश भाऊ सुमित्र मंडळातर्फे। पहिल्या सत्रामध्ये सुमन छाया बालगृह येथे अन्नदानाचा कार्यक्रम आणि शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे फळदानाचा कार्यक्रम आणि शेवटच्या सत्रामध्ये रक्तदान आणि वरिष्ठ नेत्यांचे, आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांचे, सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या नेत्यांचे मानाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे। योगेश भाऊ विषयी सांगायचं झालं तर मूर्ती लहान पण कीर्तिमान, हे त्यांच्या प्रतिमेला, हे त्यांच्या ही मन त्यांना अतिशय सूट करते। का सूट करते की इतक्या वयामध्ये एवढं मोठं वलय निर्माण करणं, आंबेडकरी चळवळीमध्ये स्थान निर्माण करणं। नांदेड जिल्ह्यातील आता कुठलाच नेता, कुठलाच कार्यकर्ता नाही योगेश भाऊ सोनाळे ओळखणार नाही। का ओळखणार नाही? कारण त्याच्या कामाची ती पोचपावती आहे। सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे, आंदोलन असो, मोर्चे असो, विविध सामाजिक कार्यक्रम असो, शैक्षणिक कार्यक्रम असो, लहान लेकरांना फळं वाटपे, शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम, महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम, त्यांच्या हातून असे अनेक कार्यक्रम होत असतात। आज योगेश भाऊ सोनाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आजच्या दिवशी जागतिक रक्तदान शिबिर दिन आहे, तेव्हा हा कार्यक्रम त्यांनी जे घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। असेच कार्यक्रम त्यांच्या हातून होत जावो। आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर प्रामुख्याने 4 वर्ष सतत 4 झालेला कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम आहे। मी काय म्हणतो की एखाद्या चांगल्या नेत्याला, एखाद्या नगरसेवकाला सुद्धा म्हणजे कंटिन्यू हा कार्यक्रम राबवता येत नाही। आपण बघतो गेली अनेक वर्ष आपण बघत आहोत की 1 वर्ष कार्यक्रम घेतल्याच्या नंतर कोणी कार्यक्रम घेत नाही आणि रक्तदान असं आहे की जोर जबरदस्तीने घेता येत नाही। शरीरात रक्त द्यायला म्हणलं की लोक पळून जातात, पण गेली 4 वर्ष सतत 100वर आकडापारा योगेश भाऊ सोनाळेच्या रक्तदान शिबिराला येत आहे, त्याबद्दल सुद्धा त्याचा आभार मानतो। त्याच्यातून असे सामाजिक कार्यक्रम होत जाऊ आणि त्यांचं नांदेड जिल्ह्यात सांगायचं झालं तर आझाद समाज पार्टीचा पहिला युवा अध्यक्ष योगेश सोनाळे हा माझा भाऊ आहे, चंद्रशेखर, त्यांच्यासोबत त्यांचे चांगले रिलेशन आहेत। तेवढंच बोलतो, शब्द संपूर्ण योगेश भाऊ सोनाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। असे करत राहा। जय भीम, जय भारत। सोनाळे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि त्याने याही वर्षी आयोजित केलं आहे। कमी वयामध्ये राजकारणात कुठेही बातमी नसताना राजकारणात प्रवेश केला आणि त्याच्या समाजामध्ये आणि शहरामध्ये आणि मुंबईत त्याच्या उभी आहेत। अनेक कार्यक्रम राबले, सामाजिक जे बिस्किट वाटप असेल, दवाखान्यामध्ये कोणाला मदत असेल किंवा कुठल्याला गोरगरिबाला मदत असेल, अशा ज्या काही मदत असतात ते सर्वच करतात, पण त्यानेही करतो। दुसऱ्यामुळे याच्यामुळे हा फरक आहे की दुसरे काहीतरी मिळत आहे या भावनेतून बघतो। अशी कुठली भावना नाही, निस्वार्थ भावनेने याचं समाजकारण, राजकारण याचं चालू आहे। अशा कार्यकर्त्याला समाजातून सहकार्य मिळालं पाहिजे असं मला वाटतंय। इथून याचं पुढे काम असं चालू आहे, यासाठी आमच्या शुभेच्छा।